हे गाईज वेलकम बॅक टू माय गव्हर्नमेंट ट्रॅक यूट्यूब चॅनल. तर या व्हिडिओमध्ये आपण ITI इन्स्ट्रक्टर CBT 2साठी जे विद्यार्थी प्रिपरेशन करत आहेत तर त्यांच्यासाठी मेकॅनिकल ट्रेडमधून काही महत्त्वाचे कन्सेप्ट्स आणि MCQs पाहणार आहोत. हे लेक्चर नंबर 4 आहे. ऑलरेडी आपण 3 लेक्चर्स पाहिलेले आहेत. त्याच्यामध्ये महत्त्वाचे MCQs आणि त्याला कव्हर करणारे कन्सेप्ट्स पाहिलेले आहेत. ठीक आहे, जेणेकरून जरी तुम्ही तो MCQ एक्झाममध्ये आला नाही तरी जर तुमची कन्सेप्ट क्लिअर असेल तर त्या कन्सेप्टच्या बेसवरती तुम्ही तो क्वेश्चन जो आहे तो करेक्टली एक्झाममध्ये सॉल्व्ह करू शकाल. त्यासाठी आपण कन्सेप्टसुद्धा इथे कव्हर करत आहोत. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण प्रत्येक व्हिडिओमधून तुम्हाला एक किंवा दोन प्रश्न तुमच्या एक्झाममध्ये मे बी विचारले जाण्याचे चान्सेस आहेत. मे बी एका शिफ्टमध्ये नाही विचारलं तर दुसऱ्या शिफ्टमध्ये विचारले जाऊ शकतात. तर व्हिडिओ जे आहे ते शेवटपर्यंत पाहत चला. आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे महत्त्वाचे कन्सेप्ट्स आणि क्वेश्चन्स तुम्हाला मिळत जातील. तर स्टार्ट करण्याच्या आधी जर तुम्ही ITI इन्स्ट्रक्टर CBT 2साठी प्रॅक्टिस जे काही टेस्ट सिरीज आहेत त्याची प्रॅक्टिस करायची इच्छा असेल तुम्हाला तर तुम्ही MyGOV ट्रॅक हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करू शकता. या ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर या ॲपमध्ये तुम्हाला फिटर, टर्नर, मशिनिस्ट, मेकॅनिक डिझेल, मोटार मेकॅनिक व्हेकल, वेल्डर, इंडस्ट्री 4.0 त्यासोबतच प्लंबर, तर या ट्रेड्सच्या रिलेटेड तुम्हाला टेस्ट सिरीज आणि प्रॅक्टिस टेस्ट, इम्पॉर्टंट MCQ सर्व काही तुम्हाला तिथे कम्प्लीट प्रॅक्टिस मटेरियल अवेलेबल असेल आणि त्यावरनं तुम्ही तुमच्या एक्झामसाठी प्रॅक्टिस करू शकाल. तर त्यासाठी MyGOV ट्रॅक ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यावरती सुद्धा क्लिक करून तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता किंवा डायरेक्टली तुम्ही प्ले स्टोअरवरती जाऊन सुद्धा हे ॲप इन्स्टॉल करू शकता. ठीक आहे, तर एक क्विक रिकॅप पाहूया आपण की लास्ट आतापर्यंत आपले 3 लेक्चर झालेले आहेत आणि या 3 लेक्चरमध्ये आपण बऱ्याच काही महत्त्वाच्या गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत. तर एक क्विक रिकॅप करूया की काय काय आपण डिस्कस केलेलं आहे. सर्वात आधी जे काही सेफ्टी सायन्स असतात आपल्या एक्झाममध्ये, आपल्या सिलेबसमध्ये जे काही सेफ्टी सायन्स दिलेले आहेत तर ते पाहिलेलं आहे आपण. प्रोहिबिशन साईन म्हणजे काय हे पाहिलं आहे. मॅन्डेटरी साईन काय असतात, कोणकोणते आहेत, वॉर्निंग सायन्स, इन्फॉर्मेशन सायन्स, हे सर्व आपण पाहिले. हेल्थ आणि सेफ्टीच्या रिलेटेड जे काही हजार्ड्स आहेत तर ते सुद्धा पाहिलेले आहे. फिजिकल हजार्ड, केमिकल हजार्ड, बायोलॉजिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, एर्गोनॉमिक सर्व काही आपण डिटेलमध्ये 1 बाय 1 डिस्कस केलेलं आहे. जर तुम्ही ते व्हिडिओज पाहिले नसतील तर ते सुद्धा पाहून घ्या. त्याच्यानंतर लिस्ट ऑफ वेस्ट मटेरियल, जे इंडस्ट्रीज, मिल्समध्ये वगैरे असे वेस्ट मटेरियल तयार होतं ते कुठल्या टाईपमध्ये असतं आणि त्याला डिस्पोज करण्याच्या ज्या काही मेथड्स आहेत किंवा त्याची डायग्राम, टी डायग्राम म्हणू शकतो आपण, किंवा त्याला डिस्पोज करण्याच्या ज्या मेथड्स आहेत जसे की रिसायकलिंग आहे, कंपोस्टिंग आहे, लँडफिल्स आहे, बर्निंग द वेस्ट मटेरियल आहे आणि इन्सिनरेशन आहे. तर ह्या सर्व ज्या काही मेथड्स किंवा काही टर्म्स आहेत त्या आपण पाहिलेल्या आहेत. त्याच्यासोबतच सर्वात महत्त्वाचा इथे व्हेरी इम्पॉर्टंट मार्क करून घ्या, तुम्ही लागलं तर तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. वेस्ट मटेरियल आणि ते वेस्ट सेग्रिगेशन करण्यासाठी जे आपण बीन्स वापरतो त्याचे कलर कोड हे तुमच्या एक्झाममध्ये विचारले जाण्याचे चान्सेस आहेत. तर हे पण पाहिलेले आहे की कुठल्या वेस्ट मटेरियलला सेग्रिगेट करण्यासाठी आपण कुठल्या कलरची बीन वापरतो. जसे की पेपर वेस्ट असेल तर ब्ल्यू बीन वापरतो, प्लास्टिक वेस्ट असेल तर येलो बीन वापरतो, ग्लास असेल तर ग्रीन बीन वापरतो. तर हे टेबल सुद्धा आपण डिस्कस केलेलं आहे. त्याच्यानंतर काही महत्त्वाचे क्वेश्चन्स आणि या क्वेश्चन्समधून सुद्धा आपण महत्त्वाचे कन्सेप्ट्स कव्हर केले. आता जसं की पर्सनल सेफ्टीवरती हा क्वेश्चन आहे तर आपण पर्सनल सेफ्टी तर कव्हर केलेलीच आहे. त्यासोबतच जनरल सेफ्टी म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय काय असतं, पर्सनल सेफ्टीमध्ये काय काय असतं आणि मशीन सेफ्टीमध्ये काय काय असतं, या तिन्ही प्रकारच्या सेफ्टीज आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेल्या आहेत. इथे पाहू शकता जनरल सेफ्टी, त्याच्यानंतर पर्सनल सेफ्टीच्या 2 स्लाइड्स आणि मशीन सेफ्टीच्या सुद्धा 2 स्लाइड्स. अगेन काही क्वेश्चन्स पाहिलेले आहेत आपण, त्याचे क्वेश्चन्सचे डिटेलमध्ये डिस्क्रिप्शन्स पाहिलेले आहेत, सोल्युशन्स पाहिलेले आहेत, कन्सेप्ट पाहिलेले आहेत. ABC म्हणजे काय, फर्स्ट एड म्हणजे काय. ठीक आहे, त्याच्यानंतर जे काही रोड सायन्स आहेत त्याबद्दल पण डिस्कस केलेलं आहे. हे स्टॉपचं साईन आहे, गिव्ह वेचं साईन आहे, ओव्हरटेकिंग प्रोहिबिटेडचं साईन आहे. त्याच्यासोबतच कॉशनरी सायन्समध्ये गार्डेड, अनगार्डेड, पेडेस्ट्रियन क्रॉसिंग, स्कूल. अगेन इन्फॉर्मेशन साईनमध्ये पेट्रोल पंप किंवा डायरेक्शन साईन, तर हे साईन्स सुद्धा आपण पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर अगेन परत एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण कव्हर केला होता ज्याच्यामध्ये क्लासेस ऑफ फायर्स घेतलेले होते. क्लास A फायरमध्ये काय असतं आणि त्याला एक्सटिंग्विश करण्यासाठी आपण काय यूज करतो. सेम फॉर क्लास B फायर, क्लास C फायर, क्लास D फायर, चारही क्लासेस आपण पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर काही सेव्हिंग प्रोसिजर आहेत. अगेन काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स घेतलेले होते आपण. हॅलॉन एक्सटिंग्विशर्स बद्दल सुद्धा माहिती घेतलेली आहे.
ठीक आहे. तर अगेन काही क्वेश्चन्स आहेत आणि त्याचे आन्सर सुद्धा मी तुम्हाला सांगितलेले आहे फोम एक्सटिंग्विशर्स बद्दल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 18 पासून सुरुवात करणार आहोत. क्वेश्चन नंबर 18. तर नेम द पार्ट ऑफ फाईल मार्क्ड ॲज एक्स. ही एक फाईल आहे, त्याच्यामध्ये हा जो पार्ट आहे एक्स मार्क केलेला, तो तुम्हाला कुठल्या पार्ट, त्याचं नाव काय, त्या पार्टचं नाव काय ते तुम्हाला सांगायचं आहे. ऑप्शन्स पहा, हिल, टँग, फेऱ्यूल किंवा फाईल लेंथ. क्वेश्चन नंबर 18 या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे. जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही देऊ शकता. क्वेश्चन नंबर 18चं काय आहे, ए, बी, सी किंवा डी. तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, दॅट इज हिल. आपण काय म्हणतो, हिल. जर तुम्ही पाहू शकता, ही आहे एक फाईल आणि त्याचे बरेच पार्ट्स आपण इथे मेन्शन केलेले आहेत. तर हे जे सुरुवातीचं टिप आहे, ठीक आहे, जे मी कलर केलेलं आहे, तर त्याला आपण म्हणतो टिप. समोरचा पोर्शन, ठीक आहे, त्याला म्हणतो टिप. टिप म्हणजे काय, इट इज द एंड अपोजिट टू टँग. टँगच्या अपोजिट, हा टँग आहे जो शेवटचा पोर्शन आहे, त्याच्या अपोजिट काय आहे, टिप. त्याच्यानंतर फेस. फेस म्हणजे हा जो वरचा पोर्शन आहे, ठीक आहे, हा, त्याला आपण म्हणतो फेस. फेस म्हणजे काय, द ब्रॉड पार्ट ऑफ द फाईल विथ द टीथ कट ऑन इट सरफेस. ऑब्विसली याच्यावरती सरफेसवरती टीथ कट आहेत, तर त्याला आपण म्हणायचं फेस. त्याच्यानंतर हे साईडचा जो पोर्शन दिसतो तुम्हाला इथे, एज, ठीक आहे, याला आपण म्हणतो एज. एज म्हणजे काय, द थिन पार्ट ऑफ द फाईल विथ अ सिंगल रो ऑफ पॅरलल टीथ. याच्यामध्ये फक्त एकच रो असते पॅरलल टीथची, विथ अ सिंगल रो ऑफ पॅरलल टीथ, त्याला आपण म्हणतो एज. त्याच्यानंतर हा जो असतो पोर्शन त्याला म्हणतो हिल, जे आपल्या क्वेश्चन मध्ये होतं, द पोर्शन ऑफ द ब्रॉड पार्ट विदाउट टीथ, ज्याच्यावरती टीथ नसतात. ठीक आहे, इथे सुद्धा त्यांनी पोर्शन मेन्शन केलाय, इथे सुद्धा, तर हे याच्यावरती टीथ नाहीये, तर त्याला काय म्हणायचं, हिल. सो करेक्ट आन्सर असेल ऑप्शन ए. हे झालं हिल. त्याच्यानंतर शोल्डर. हा जो पार्ट आहे ना, हा शोल्डर दिसतोय तुम्हाला, त्याला म्हणतो आपण शोल्डर. द कर्व्ड पार्ट ऑफ द फाईल सेपरेटिंग टँक फ्रॉम द बॉडी, त्याला म्हणतो शोल्डर. टँग तर शेवटचा पार्ट आहे, नॅरो अँड थिन पार्ट ऑफ द फाईल विच फिट्स इन टू द हँडल, जे हँडलमध्ये फिट होणार असतं त्याला आपण म्हणतो टँग. हे तर शेवटचं झालं हँडल, तुम्हाला माहिती आहे. फेरोल म्हणजे काय, प्रोटेक्टिव्ह मटेरियल रिंग, प्रोटेक्टिव्ह मेटल रिंग टू प्रिव्हेंट क्रॅकिंग ऑफ द हँडल. हे जे असतं ना, हे याला आपण म्हणतो फेरोल, जे रिंग आपण प्रोव्हाइड करतो टू प्रोटेक्ट द हँडल फ्रॉम क्रॅकिंग. त्याच्यानंतर मटेरियल्स पहा, जनरली फाइल्स आर मेड ऑफ हाय कार्बन और हाय ग्रेड कास्ट स्टील. द बॉडी पोर्शन इज हार्डन अँड टेम्पर्ड, द टँक इज हाउएव्हर नॉट हार्डन. ठीक आहे, तर हे झालं पूर्ण पार्ट्स, फाईलचे पूर्ण पार्ट्स. आणि एक्झाममध्ये तुम्हाला फक्त हाच क्वेश्चन विचारला जाईल असं गृहीत धरू नका. तुम्हाला कुठल्याही याला काय म्हणतात, याला काय म्हणतात, किंवा याला काय म्हणतात, किंवा याला काय म्हणतात, अशा प्रकारचे पार्ट्स देतील आणि ते तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जाते. तर सर्वात महत्वाची कन्सेप्ट आहे, सर्वांनी लक्ष देऊन ऐका. पहिला पोर्शन झाला टीप. टीप पाहिलेला आहे, फेस पाहिलाय, एज पाहिलाय, टँक पाहिलाय, हिल पाहिलंय. शोल्डर म्हणजे काय पाहिलंय, इथे फेरूल नवीन एक पार्ट आहे तो पण पाहिलाय. हँडल म्हणजे काय पाहिलंय. त्यासोबतच तुम्हाला फाईल कशापासून बनवली जाते ते सुद्धा माहिती असायला पाहिजे, की इट इज मेड अप ऑफ हाय कार्बन और हाय ग्रेड कास्ट स्टील. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, हाय कार्बन किंवा हाय ग्रेड कास्ट स्टील. आणि त्याचं बॉडीचं पोर्शन असतं, इट इज हार्डन अँड टेम्पर्ड. हे जे असतं त्याचं पूर्ण फेस, इट इज हार्डन अँड टेम्पर्ड. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 19. व्हॉट इज द यूज ऑफ ट्राय स्क्वेअर. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 19 या क्वेश्चनचा आन्सर देण्यासाठी तुमच्याकडे 5 सेकंदाचा वेळ आहे. जर कोणाला क्वेश्चनचा आन्सर माहिती असेल तर त्यांनी व्हिडिओ पॉज करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता की व्हॉट इज द यूज ऑफ ट्राय स्क्वेअर. ऑप्शन आहेत, टू चेक राईट अँगल, टू चेक ॲक्यूट अँगल, टू चेक ऑब्ट्यूज अँगल, की टू चेक स्ट्रेट अँगल. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 19चा आन्सर ऑप्शन ए करेक्ट आन्सर असेल, टू चेक राईट अँगल. आपण ट्राय स्क्वेअरचा यूज तुम्ही पाहिलेला असेल सुद्धा वर्कशॉपमध्ये, ट्राय स्क्वेअर, त्याचा यूज आपण टू चेक राईट अँगल 90 डिग्री मध्ये आपण चेक करण्यासाठी यूज करतो. अशा प्रकारचं ट्राय स्क्वेअर दिसतं, तुम्ही याच्या आधी सुद्धा पाहिलेलं असेल. द ट्राय स्क्वेअर इज अ प्रिसिजन इन्स्ट्रुमेंट विच इज युज्ड टू चेक द स्क्वेअरनेस ऑफ अ सरफेस अँड द फ्लॅटनेस ऑफ अ सरफेस. ठीक आहे, एकतर आपण राईट अँगल चेक करण्यासाठी सुद्धा करतो. स्क्वेअरनेस म्हणजे काय, ते प्रॉपर राईट अँगल आहे का नाही. ठीक आहे, आणि फ्लॅटनेस सुद्धा चेक करण्यासाठी आपण ट्राय स्क्वेअरचा यूज करतो. एक्झाममध्ये हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं की स्क्वेअरनेस यूज करण्यासाठी, स्क्वेअरनेस चेक करण्यासाठी आपण कुठल्या इन्स्ट्रुमेंटचा यूज करतो, तर ट्राय स्क्वेअर. द ट्राय स्क्वेअर आर स्पेसिफाईड अकॉर्डिंग टू द लेंथ ऑफ द ब्लेड, दॅट इज 100 mm, 150 mm की 200 mm. त्याच्या लेंथवरती डिपेंड असतं. डायग्राम पण दिलेली आहे. याला स्टॉक म्हणतात खालच्या पोर्शनला, वरच्या पोर्शनला ब्लेड म्हणतात. ही जी स्ट्रेट एज आहे 90 डिग्रीचा अँगल असतो आणि बर स्लॉट असतो, त्याच्यामध्ये जर काही बर मेजर करताना येत असतील तर ते त्याच्यासाठी स्लॉट प्रोव्हाइड केलेला असतो. ठीक आहे, तर हे झालं ट्राय स्क्वेअर.
आणि सोबतच जर तुम्हाला कन्सेप्ट आणि क्वेश्चन समजत असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, जेणेकरून मला सुद्धा समजेल आणि मला सुद्धा तुमचा एक प्रतिसाद कळेल की किती लोकांना व्हिडिओ समजतोय, आवडतोय. तुम्ही जेवढे जास्त लाईक कराल तेवढे जास्त मी म्हणजे नेक्स्ट व्हिडिओज पण त्या प्रकारे क्वेश्चन्स तिथे कव्हर केले जातील. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 20, विच मार्किंग मीडिया इज पॉइझनस? ऑप्शन ए व्हाइट वॉश, ऑप्शन बी पर्शियन ब्ल्यू, ऑप्शन सी कॉपर सल्फेट की ऑप्शन डी सेल्युलोज लॅक्वर. विच मार्किंग मीडिया इज पॉइझनस? कुठलं जे आहे ते विषारी टाईपचं मार्किंग मीडिया असतं. मार्किंग मीडिया आपल्याला माहिती आहे, आपण ते प्रॉपरली मार्क दिसावेत म्हणून आपण मार्किंग मीडियाचा यूज करतो. ते काहीतरी सोल्युशन्स असतं, ते टाकून आपण प्रॉपर मार्किंग केलेलं आहे ते तिथे विजिबल होतं. तर कुठलं जे असतं मार्किंग मीडिया ते पॉइझनस असतं ते विचारलेलं आहे. क्वेश्चन नंबर 20 चा आन्सर कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता तुम्ही. 5 सेकंदाचा वेळ आहे. व्हाईट वॉश, पर्शियन ब्ल्यू, कॉपर सल्फेट की सेल्युलोज लॅक्वर. ऑप्शन आहे करेक्ट तुमचं सी, दॅट इज कॉपर सल्फेट. हा जो मार्किंग मीडिया आहे तो पॉइझनस असतो. सुरुवातीला आपण मार्किंग मीडियाचं पर्पज काय आहे ते पाहून घेऊया. जसं मी आता सांगितलं तुम्हाला की इन मार्किंग ऑफ किंवा लेआउटमध्ये द सरफेस ऑफ द जॉब किंवा वर्क पीस इज कोटेड विथ द मीडियम टू शो द मार्क्ड लाईन्स क्लिअर अँड विजिबल. ऑब्विसली ते जे सरफेस असतं त्याचं कोट करतात त्याला मार्किंग मीडियाने, टू शो द मार्क्ड लाईन्स क्लिअर अँड विजिबल. To get clear and thin lines, the best layout medium is to be selected. The different marking media are whitewash, marking blue, Persian blue, copper sulfate, सेल्युलोज लेक्वर. हे जे आहेत ते डिफरंट मार्किंग मीडियाज आहेत ते आपण यूज करतो. आता वन बाय वन पाहूया आपण की काय काय स्पेसिफिकेशन्स आहेत. व्हाईट वॉश जे आहे इट इज नॉट रिकमेंडेड फॉर वर्क पीस ऑफ हाय अॅक्युरसी. जर आपल्याला हाय अॅक्युरसी पाहिजे असेल ना तर व्हाईट वॉश आपण रिकमेंड करत नाही. पर्शियन ब्ल्यू मध्ये पहा, दिस इज युज्ड ऑन फाइल्ड और मशीन फिनिश्ड सर्फेसेस. ओके, दिस विल गिव्ह व्हेरी क्लिअर लाईन्स बट टेक्स मोर टाइम फॉर ड्राईंग दॅन द अदर मार्किंग मीडिया. म्हणजे याला ड्राय होण्यासाठी वेळ लागतो. कोणाला? पर्शियन ब्ल्यूला. तुम्हाला एक्झाम मध्ये हे सुद्धा विचारलं जाऊ शकते की ड्राय होण्यासाठी सर्वात जास्त वेळ लागणारा कुठला मार्किंग मीडिया आहे, तर लक्षात ठेवा पर्शियन ब्ल्यू आहे. कॉपर सल्फेट बद्दल पहा, नीड्स टू बी हँडल्ड केअरफुली ॲज इट इज पॉइझनस. कॉपर सल्फेट आहे जे की पॉइझनस आहे या बाकीच्या मार्किंग मीडियांपेक्षा. तर करेक्ट आन्सर असेल आपलं विच मार्किंग मीडिया इज पॉइझनस, कॉपर सल्फेट. बाकीचे पण लक्षात राहू द्या की व्हाईट वॉश कशासाठी यूज करतो आपण, पर्शियन ब्ल्यू मध्ये काय स्पेसिफिकेशन आहे जे आपण आता डिस्कस केलेलं आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 21, विच पार्ट ऑफ युनिव्हर्सल सरफेस गेज होल्ड्स द स्क्रायबर. ओके, सर्वात आधी तुम्हाला युनिव्हर्सल सरफेस गेजची डायग्राम अशा डोक्यामध्ये आली पाहिजे की अच्छा ही आहे युनिव्हर्सल सरफेस गेजची डायग्राम आणि त्याच्यामध्ये विच पार्ट ऑफ युनिव्हर्सल सरफेस गेज होल्ड स्क्रायबर. स्क्रायबरला कोण पकडून ठेवतं? स्नग, गाईड पिन, रॉकर आर्म की फाईन ऍडजस्टमेंट स्क्रू. काय करेक्ट आन्सर असेल? क्वेश्चन नंबर 21 चं करेक्ट आन्सर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. विच पार्ट ऑफ युनिव्हर्सल सरफेस गेज होल्ड दी स्क्रायबर. करेक्ट आन्सर आहे याचा ऑप्शन ए, दॅट इज स्नग. स्नग म्हणतो जे होल्ड करतं. तर सुरुवातीला सरफेस गेज बद्दल एक आपण थोडीशी इन्फॉर्मेशन घेऊया की सरफेस गेज बेसिकली असतं काय, इट इज वन ऑफ द मोस्ट कॉमन मार्किंग टूल युज्ड फॉर scribing lines parallel to the datum surface. Okay, number 1. Number 2, it is also used for setting jobs on machines parallel to the datum surface. Number 3, it is also used for checking the height and parallelism of jobs, setting jobs concentric to the machine spindle. या 3 गोष्टींसाठी आपण काय यूज करतो? सरफेस गेज यूज करतो. एक मार्किंग टूल आहे. सरफेस गेजेस और स्क्रायबिंग ब्लॉक्स आर 2 टाइप्स ऑफ सरफेस गेजेस किंवा स्क्रॅबिंग ब्लॉकचे 2 टाइप्स असतात. एक तर फिक्स्ड असतं नाहीतर युनिव्हर्सल असतं. म्हणजे फिक्स्ड सरफेस गेज आणि युनिव्हर्सल सरफेस गेज. आता त्या दोघांमध्ये काय डिफरन्स असतं यामधून सुद्धा तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन बनवू शकतो. पण त्याआधी क्वेश्चन इथे या स्लाइडवरती सुद्धा एक क्वेश्चन बनवू शकतो की सरफेस गेज इट इज युज्ड फॉर व्हॉट? मार्किंग टूल पर्पज. म्हणजे मार्किंग टूल आहे सरफेस गेज, मार्किंग करण्यासाठी आपण यूज करतो. कशासाठी यूज करतो? स्क्रायबिंग लाईन्स पॅरलल टू द डेटम सरफेस, setting jobs on machine parallel to the datum surface, checking the height and parallelism of jobs, setting jobs concentric to the machine spindle. हे 3 पॉइंट जे आहेत ते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर त्याचे 2 टाइप पडतात, एक फिक्स्ड आणि युनिव्हर्सल. आता फिक्स्ड मध्ये बघा कसं असतं फिक्स्ड आणि काय काय त्याचे स्पेसिफिकेशन आहेत. फिक्स्ड टाइप सरफेस गेज, याच्यामध्ये द फिक्स्ड टाइप ऑफ सरफेस गेज कन्सिस्ट ऑफ अ हेवी फ्लॅट बेस. हा जो दिसतोय बेस एकदम हेवी फ्लॅट बेस असतो त्याच्यामध्ये, अँड अ स्पिंडल. आणि हे जे आहे ते स्पिंडल आहे फिक्स्ड अपराइट टू विच अ स्क्रायबर इज अटॅच्ड विथ अ स्नग
अँड क्लॅम्प नट, जे की फिक्स असतं. त्याच्यामध्ये जे स्क्रायबर असतं इट इज अटॅच्ड विथ द स्नग. हे जे स्क्रायबर आहे इट इज अटॅच्ड विथ द स्नग, याला स्नग म्हणतात. ठीक आहे, हे अटॅच केलेलं आहे कशामध्ये, फिक्स्ड टाईप सरफेस गेजमध्ये. इथंच आपला क्वेश्चनचा आन्सर तर क्लिअर झालं की सरफेस गेजमध्ये स्क्रायबर जे आहे इट इज अटॅच्ड विथ द स्नग. ठीक आहे, क्वेश्चन पहा, विच पार्ट ऑफ युनिव्हर्सल सरफेस गेज होल्ड्स द स्क्रायबर, स्क्रायबर इज अटॅच्ड विथ द स्नग. ऑप्शन ए विल बी द राईट आन्सर. सेम आहे, म्हणजे युनिव्हर्सल सरफेस गेजमध्ये सुद्धा स्क्रायबर जे आहे इट इज अटॅच्ड विथ द स्नगच आहे. आन्सर दोघांचं पण सेम येईल, फक्त युनिव्हर्सल गेजमध्ये डिफरन्स काय असतं की दिस हॅज फॉलोइंग ॲडिशनल फीचर, जसं की द स्पिंडल कॅन बी सेट टू एनी पोझिशन. हे जे स्पिंडल आहे ते मी इथून इकडे पण फिरू शकतो, इकडून इकडे पण फिरू शकतो, म्हणजे ते रोटेट करू शकतो आपण. फाईन ॲडजस्टमेंट कॅन बी मेड क्विकली. इट कॅन ऑल्सो बी यूज्ड ऑन सिलेंड्रिकल सर्फेसेस. ठीक आहे, तर हा डिफरन्स आहे बेसिकली युनिव्हर्सल सरफेस गेजचा आणि फिक्स्ड टाईप सरफेस गेजचा. पण क्वेश्चन जो होता तो आपल्याला स्क्रायबर इट होल्ड ऑन द हेल्प विथ द हेल्प ऑफ स्नग. ठीक आहे, स्क्रायबर जे आहे इट इज होल्ड विथ द हेल्प ऑफ स्नग. सो करेक्ट आन्सर असेल ऑप्शन ए. पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 22, व्हॉट इज द नेम ऑफ द वाईस. एक वाईस दिलेलं आहे, तसं तुम्हाला नाव सांगायचं आहे. ऑप्शन ए पिन वाईस, पाईप वाईस, हँड वाईस की क्विक रिलीजिंग वाईस. क्वेश्चन नंबर 22चं आन्सर काय आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. आणि अशाच प्रकारे आपण क्वेश्चन्स आणि त्याचे डिटेलमध्ये जे काही सोल्युशन्स आता मी सांगत आहे त्याच प्रकारे आपण आपल्या टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा इन्क्लूड केलेले आहेत. आणि ज्यांना टेस्ट सिरीज अटेम्प्ट करायचे असेल तर त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये माय जीओबी ट्रॅक या ॲपची लिंक अवेलेबल आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही ॲप इन्स्टॉल करू शकता आणि त्यावरती जाऊन तुम्ही फिटर टर्नरच्या टेस्ट सिरीज सर्च करून त्या तुम्ही एनरोल करून अटेम्प्ट करू शकता. ठीक आहे, ऑलरेडी बऱ्याच विद्यार्थ्यांनी स्टार्ट केलेलं आहे. जवळपास 70+ मार्क्स आहेत. जे फुल लेंथ टेस्टचे विद्यार्थी, मी काल परवाच एक आय गेस इमेज शेअर केली होती, त्याच्यामध्ये बऱ्याच टॉपर्स लोकांचे मार्क्स होते मेन्शन. तर फिटर ट्रेनरच्या टेस्ट सिरीजमध्ये जी फुल लेंथ टेस्ट आपण कंडक्ट केलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये 70+ आउट ऑफ 80 सांगतोय मी. ठीक आहे, तर 70+ मार्क्स सुद्धा काही विद्यार्थ्यांनी घेतलेले आहेत. तेवढा त्यांचा अभ्यास आहे, तर तुमचा किती आहे ते तुम्ही चेक करण्यासाठी तुम्ही ह्या टेस्ट अटेम्प्ट करून एकदा पहा. तर या क्वेश्चनचा आन्सर काय आहे, व्हॉट इज द नेम ऑफ वाईस, तर हँड वाईस म्हणतात त्याला. ऑप्शन सी विल बी द राईट आन्सर. हे जे आहे हँड वाईस आहे, कशासाठी आपण यूज करतो, जस्ट ग्रिपिंग स्क्रूज, रिवेट्स, कीज, जे काही स्मॉल ड्रिल, स्मॉल ऑब्जेक्ट जे असतात ना, विच आर टू स्मॉल अँड टू बी कन्व्हिनियंटली हेल्ड इन द बेंच वाईस, तर त्याच्यासाठी आपण हे हँड वाईस यूज करतो. हँड वाईस इज मेड in various shapes and sizes. Okay, the length varies from 125 to 150 mm and the jaw width from 40 to 44 mm. हे नाही विचारणार तुम्हाला की त्याचं स्पेसिफिकेशन काय आहे, फक्त एवढं लक्षात ठेवा की या वॉइसचं नाव हँड वॉइस आहे आणि ते कशासाठी यूज करतो आपण, फॉर ग्रिपिंग screws, rivets, keys, small drills and other similar objects which are too small to be conveniently held in the bench vise. बस एवढंच, बाकी काही डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही आहे. क्वेश्चन नंबर 22चा आन्सर आहे ऑप्शन सी, दॅट इज हँड वॉइस. आणि हा क्वेश्चन होमवर्कचा क्वेश्चन आहे, बघूया कोण याचं करेक्ट आन्सर देत आहे. क्वेश्चन नंबर 23, अ न्यू हॅकसॉ ब्लेड आफ्टर अ फ्यू स्ट्रोक बिकम्स लूज बिकॉज ऑफ व्हॉट. ऑप्शन ए, हे ऑप्शन्स आहेत ए, बी, सी आणि डी. ऑप्शन ए स्ट्रेचिंग ऑफ ब्लेड, रॉंग पिच ऑफ द ब्लेड, इम्प्रॉपर सिलेक्शन ऑफ सॉ सेट्स की नट थ्रेड बिंग वॉर्न आउट. तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर कोण कमेंट बॉक्समध्ये देते बघूया. क्वेश्चन नंबर 23चा आन्सर ए, बी, सी, डी असा आहे. अशा प्रकारे तुम्ही देऊ शकता. आणि सर्वांना जर व्हिडिओ समजला असेल, कॉन्सेप्ट्स MCQ समजले असतील तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून मला सुद्धा समजेल की किती लोकांना काय काय कळालेलं आहे. कमेंट बॉक्समध्ये सुद्धा कमेंट करून तुम्ही सांगू शकता. आणि जर तुम्हाला मेकॅनिकल ट्रेडच्या टेस्ट सिरीज आणि मोस्ट इम्पॉर्टंट MCQs सेट्सची प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही माय जीओबी ट्रॅक ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा. त्याच्यावरती आपण या सर्व ट्रेड्सचे जे काही टेस्ट सिरीज असेल किंवा मोस्ट इम्पॉर्टंट MCQ सेट्स असेल तर ते आपण ऑलरेडी तिथे अपलोड केलेले आहेत. त्यासोबतच आज नवीन एक प्लंबरचा कोर्स सुद्धा, म्हणजे प्लंबर या ट्रेडची टेस्ट सिरीज सुद्धा अपलोड होत आहे, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. आणि अजूनपर्यंत टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ते सुद्धा जॉईन करू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या फ्रेंडसोबत जे काही फिटर ट्रेनर किंवा बाकीच्या मेकॅनिकल ट्रेडची तयारी करत असतील तर त्यांच्यासोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करू शकता. आणि अजूनपर्यंत तुम्ही माय जीओबी ट्रॅक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे मोस्ट इम्पॉर्टंट MCQs विथ कन्सेप्ट्स तुम्हाला समजतील आणि अपडेट येईल तुमच्या मोबाईलवरती. ठीक आहे, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.